तुम्ही शिवसेना पक्ष हे वाढवा आणि पाठबळ द्या. आज शिवसेना पक्ष जर वाढवला तरच आज महाराष्ट्रात सर्वांचं कल्याण आहे. नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सरसे स्वागत करतोय. मंडळी, मी सध्या काळेपडळ या भागामध्ये आहे आणि काळेपडळ येथे शिवसेनेच्या उमेदवारांनी आता आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आजपासून त्यांनी सुरुवात केली आहे आणि सध्या साई मंदिरामधून या ठिकाणाहून त्यांनी सुरुवात केलेली आहे. ताई नमस्कार. मी अयोध्या बबन आंधळे समोर बघा. येणाऱ्या 2026 महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची उमेदवार आहे. महिला ओबीसी अ गटातून प्रचार चालू आहे आणि शिवसेना पक्षाने आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, तर आज मी ह्या काळेपडळ वासियांना विनंती करते की तुमच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने संधीचं नक्कीच सोनं करेल आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि सर्वांना विनंती आहे की प्रचंड बहुमताने शिवसेना पक्ष हे सर्व उमेदवार निवडून आणा आणि विजय करा. काळेपडळ वासियांचं स्वागत करू आणि सर्व रखडलेली कामं आज जी असतील ते आम्ही सर्व पॅनल मिळून करू. स्थानिक समस्या काय काय आहेत? स्थानिक समस्या आहेत ना, आज मुलींच्या यांचा प्रश्न आहे. लेडीजच्या अन्यायाविरुद्ध लढायचा आहे. आज जे महिलांवर अत्याचार होते, गुंडगिरी गर्दी चाललेली आहे. आज काळेपडळ मध्ये पाणी नाहीये, कुठं कोपऱ्याने रोड नाहीये, खड्डे पडलेत, ड्रेनेज फुटल्यात, काही ड्रेनेज मध्ये घाण पाणी येते. लोक येऊन सांगतात. कोणाचं 4 वर्ष निवडणुका नसल्यामुळे कोणाचं लक्ष नाहीये. आज भरपूर कामं रखडलेली आहेत आणि ती कामं करण्यासाठी आज शिवसेना पक्षाने नानांच्या पाठिंब्याने आम्हाला या काळेपडळ मध्ये उतरायचं आहे आणि ही सर्व लोकांना न्याय देऊन सर्व कामं पूर्ण करायची आहेत. ताई, आपली ओळख सांगा. नमस्कार. मी शैलजा जयसिंग अण्णा भानगिरे, प्रभाग क्रमांक 16 मधून सर्वसाधारण महिला ब गट मधून मी उमेदवारी लढणार आहे. त्याचं कारण असं आहे, आज जे निवडणुकीचं जे वातावरण तयार झालेलं आहे, या वातावरणामध्ये शैलजाताई जयसिंग अण्णा भानगिरे यांना परत एकदा संधी मिळावी अशी चर्चा चालू असताना सर्व शिवसेनेचे आमचे प्रमोद नाना भानगिरे यांच्यापर्यंत ही चर्चा गेली. त्यामुळं सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामुळे मला ही संधी मिळत आहे उमेदवारीसाठी. तर सर्व शिवसेनेचे लोकांचे मी आभार मानते. तुम्ही मला परत संधी देताय. माझे मिस्टर जयसिंग अण्णा भानगिरे आणि मी गेले 15 ते 17 वर्ष झालं आम्ही समाजकार्यात आहोत आणि लोकांना हेही माहिती आहे शैलजाताई पण कशा आहे समाज कार्य करायला आणि जयसिंग अण्णा पण कशा आहेत. त्यामुळे मला शिवसेनेने एकदा संधी दिलेली आहेत आणि सगळ्या महिला वर्गांना इच्छा आहे की लेडीज म्हणून शैलजाताई आम्हाला हवे आहेत, तर त्यांना एकदा आपण संधी देऊन पाहूयात. तर मला सगळे संधी देत आहेत, तर त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते. आता ताई, आपल्या भागात आता सध्याचं वातावरण कसं आहे किंवा स्थानिक समस्या काय आहे? आता मी प्रचारासाठी भेटीगाठी चालू केलेल्या असताना आता मला असं दिसतंय की ड्रेनेज लाईनच्या खूप समस्या आहेत, रस्ते नीट नाहीयेत, काही ठिकाणी पाण्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत आणि काही ठिकाणी लाईटचे पण खूप प्रॉब्लेम चालू आहेत. आज महिला सुरक्षित नाहीयेत, तर त्यावर आपल्याला एक फोकस करायचा आहे की महिलांसाठी आपल्याला काय करता येईल. बचत गटांमार्फत महिलांसाठी मोफत सुविधा असतात, त्या कशा आपल्याला मिळवून देता येईल याच्यासाठी मला त्यांच्यावर लक्ष द्यायचं. आज आपण पाहतोय तरुणाई वगैरे खूप बेरोजगार झालेली आहे. इथून मागे मी आणि जयसिंग अण्णा भानगिरे तरुणींसाठी नोकरी महोत्सव वगैरे ठेवत होतो. तर तशा पद्धतीने मला पुढे जर संधी मिळाली तर मी नक्कीच तरुणाईसाठी नोकरी महोत्सव वगैरे नक्कीच अंमलात आणू शकते. एकंदरीत ताई, तुम्ही आता मतदारसंघामध्ये जाणार आहात, गाठीबिटी घेणार आहात, तर जनतेकडून अपेक्षा काय असते? जनतेकडून अपेक्षा आहे की आम्हाला निवडून तर द्या. निवडून आल्यानंतर आपल्या प्रभाग क्रमांक 16 सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मतदारांना काय आवाहन करताय? मतदारांना आवाहन करतोय आम्ही, सर्व शिवसेना पक्ष हे निवडून द्या, शिवसेनेला मतदान करा. आज माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे लाडकी बहीण योजना आणलेली आहे महिलांसाठी, तरी याच्यावर महिला खुश बी आहेत आणि त्यांना सांगतोय आज जर आपण हे पक्ष निवडून दिला तर आणखीन तुम्हाला पाठबळ होईल आणि पक्षाची इथून पुढं
चांगल्या पद्धतीने म्हणजे जनतेत पोहोचल्या काम जाईल, चांगलं काम चांगलं करेल पक्ष ह्या पद्धतीने आम्ही जनजागृती करत आहेत, महिलांना सांगत आहेत. आणि आज घरोघर सर्वांच्या भेटी गाठी घेऊन त्यांचंही आम्हाला स्वागत आहे. आम्ही पण त्यांना चांगलं सांगतोय की तुम्ही शिवसेना पक्ष हे वाढवा आणि पाठबळ द्या. आज शिवसेना पक्ष जर वाढवला तरच आज महाराष्ट्रात सर्वांचं कल्याण आहे हम्म. आणि सर्वांचं एकदम पाठबळ आणि सर्वांचं एकदम चांगल्या सुरक्षित पद्धतीने जगणं पण होईल. शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी अतिउत्तम आहे आणि शिवसेना पक्षच आपल्याला पाहिजे. या पद्धतीने आम्ही सर्वांना सांगत आहेत, शिवसेना पक्षाला सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, धनुष्यबाणाला मतदान करा.